नगर मनमाड रस्ता दुरुस्तीचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी रस्ता कृती समितीनं बुधवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्यानं काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गानं शिर्डीकडे जावे लागले। सुमारे तासभर झालेल्या रास्ता रोकोनं अनेकांची तारांबळ उडाली होती। गेल्या अनेक वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्तीचं काम खोळंबलंय। हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। वारंवार या रस्त्यामध्ये अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले। त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीकरांनी रस्ता कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी सकाळी 11 वाजता राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड महामार्गावर तासभर रस्ता रोको आंदोलन छेडलं। तासभर झालेल्या रस्ता रोको आंदोलनानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। त्यातच कामानिमित्त जिल्हाधिकारी पंकज आशिया हे शिर्डीकडे जात असताना त्यांना देखील या रस्ता रोकोचा सामना करावा लागला। ही गाडी पोलीस रस्ता रोकोतून काढून देत असताना अनेक आंदोलकांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना देखील या भावना कळाल्या पाहिजे म्हणून त्यांची देखील गाडी सोडू नका म्हणत ही गाडी अडवल्यानं काही काळ चांगला तणाव निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी प्रसंगान राखत पर्यायी मार्गाने ही गाडी शिर्डीकडे रवाना केली। प्रसंगी अनेक आंदोलनकर्त्यांनी शासनावर रोष व्यक्त करत लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली।